म्हणजे तू अमृता काय?
मोहिनी मोहिनी कलावंत देशपाल कुणाच्या तुझ्या सर्वांच्या पप्पा तुम्ही तुझ्या पाया लागतो नाही तुझ्या पाया लागतो ना बाबा मी पाया लागतो तुझ्या डाव ओळखण्यासाठी आम्हाला सगळं विश्रांतर करावं लागेल. लक्ष बरं? हो पकड येणार. अमृता अमृता ताई विराचा अगं तुझ्यामुळे आज ना विराचा खरी खुनी आम्हाला सापडलाय. अगं तुझ्यासारख्या जर महिला या समाजामध्ये पुढे आल्यात ना तर खरंच या स्त्रियांच्या भाग्याला उज्ज्वल होईल. नाही बोलली बाई. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मला मला सुद्धा हे मार्ग पत्करावा लागला आणि माझ्या पायामध्ये जाळ बांधायला लागले फक्त या नालायकामुळे. चला याला घेऊन चला. इन्स्पेक्टर साहेब अमृताबाई मी आपला व या संपूर्ण गावकऱ्यांचा अपराधी आहे. मला माफ करा फक्त मला माफ करा. मी आजपासून नाही का हे कामधंदा सोडून देतो. याला त्या ट्रेनच्या काड्या फक्त अंधारात मस्त दडदडायला लागला. कायदा पुढे तर मी काही करू शकणार नाही आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी. तू गुन्हा केलास ना आज त्याची कबुली तू दिलायस आणि कायदा पुढे अरे गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे. तुम्हाला एक विनंती आहे. या नालायक माणसामुळे या अख्ख्या गावातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या नालायकाने अनेकांची खून केली. या माझ्या हातातल्या बंदुकीने याला मारण्याची मला परवानगी द्या. अमृताबाई, हे बघा कायद्याला तुम्ही हातात घेऊ नका आणि हातातून काही विपरीत घडलंच तर हे बघा मला सीआयडी म्हणून तुम्हाला अटक करावी लागेल. नाही नाही अमृता तसं काही करू नको. अगं असं विपरीत घडल्यास हा रणधीर तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. अगं अमृता मला माफ कर. नाही हो तुम्ही हे काय बोलता आणि मला माफी कशाला मागता. माझी क्षमा मागण्यापेक्षा समीरला माफी मागा. कोण आपण समीर? समीर अरे मला माफ कर. पाटील नागराज पाटील सारं झालं गेलं विसरून जा आणि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या गावासाठी सन्मानाने वागा. आणि ह्या गावावर जी परिस्थिती आली पेटलं सारं गाव आणि विजवले आता बाबूराव. ही परिस्थिती एवढी होती. खरं आहे आपलं म्हणणं. आपल्या म्हणण्यानुसार यापुढे मी असा वागणार नाही.
याची खात्री आहे मला. हो या बाबूराव कडून या पुढं या गावातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही. जेलमध्ये राहशील का? सध्याच्या पुण्यावर का? मृतताई तुम्ही बघतच ना आता याचे कसे एक-एक हे बघा झालं गेलं आता विसरून जा. झालं गेलं विसरून. माहित आहे, घेऊन जा याला. चल. चल, जेलमध्ये चल. तुला नारळ कसा फोडतो चल. चल. थांबा. हा जर का जिवंत राहिला असता ना तर याने हा असाच लागला असता गावाचा. म्हणून मी याला जिवंत नाही सोडणार. मेला. तिकडं बघ. अमृता. पाण्याला हात नाही घेत नाही. पण मला तुला बाबूरावच्या गुन्ह्याबद्दल अटक करावी लागेल. जर का काही मला अटक होत असेल ना तर मी सजा बघायला तयार आहे. फुल्या घेऊन चला. थांबा थांबा त्याचा खून कोणी केला? त्याचा खून कोणी केला? मी केलं. त्याला अटक करा त्यांना. चला चला. Thank you.